व्हिडिओला सुरुवात करते. आज कार्यक्रम आहे महिला मंडळामध्ये. आसामी बनलो आहे आणि त्या माझ्यासोबतच्या दोघीजणी तिकडं प्रॅक्टिस करतात, म्हणजे रील काढतात. तिघीचं मिळून आम्ही रील शूट करत होतो. कारण रील शूट करताना खूप बारीक बारीक गोष्टी लक्ष ठेवाव्या लागतात. तुम्ही कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने मांडता ते खूप महत्त्वाचं आहे. आणि नॉर्मल सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही ही रील शूट करतो आहे. तयारी केल्यानंतर तिकडचं जे आसामाची रीती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या दोघी. तसं तिथं असं पूर्ण आसाम जे आहे ते दाखवायचं आहे. त्यात तुम्ही याला दिसेलच पुढे पुढे. तर पूर्ण तयारी केलं. ह्या दोघी रील बनवतात, खूप छान आहे. ह्यांचं मी आय डी देते, नंतर सांगतील ते एंडिंगला. ह्यांनी मला तयारी केली, ह्या डान्ससाठी शिकवलं आहे. सुचिता आहे. हाय कर ग सुचिता. काय बनलेस बाई? आसामी बघ ना, आसामी झाली असं. हां, आणि तिकडं चिनारी वहिनींची गडबड. हां, प्रॅक्टिस चालू. तर अशी मस्त तयारी केलं. तर इकडं त्यांचं ते शूटचं जे आहे त्यांच्या ह्याच्यासाठी इंस्टाग्रामचं पेज आहे, खूप छान दोघी पण करतात. तर त्यांची ती तयारी चालू आहे. पण टावरा झालं की अजून राहिलं आहे. आता गाडीत बोलतोय, तुम्ही गाडीत सामान ठेवा. ती घेऊन गेली तर व्हिडिओ घ्यायला लागले. हां, ए बाबा फोन आला. सावकाश सावकाश. आता आम्ही पोहोचणार आहे. फॅट नाहीये ना. सुचिता दाखव इकडं. काही याच्या आधीचे स्टेप घेतले नाहीत. ह्यांचा डान्स कसा होणार आहे माहिती नाही मला. घेतलंय तरी ह्या दोघींनी. आपला डायलॉग पण राहिला गं म्हणायचे. म्हणा बरं. कोणता डायलॉग म्हणणार आहे? त्यात शेवटी जो आपण उभं राहणार आहे ना, हात वर करून, लास्ट मोमेंटला हात वर करूनच उभं राहायचंय. खाली घ्यायचं नाही, कारण आपल्याला कट करता येत नाही. आसाम राज्य की राजधानी है दिसपुर और आसाम की बोली भाषा है असमिया. यहाँ के 69% लोग खेती ही करते हैं. असं तयारी केले 15 दिवसापासून, तरीही हे विसरलं. ते पण मानलं पाहिजे दोघींना. मी अशी वेळेवरच जाऊन एवढं वेळ नाही खाल्लं मी. म्हणजे त्यांच्या एवढं नाही जमणार आहे, पण बघू आता. बोलतायत त्या. अतिशय उत्तम होणार आहे बघू. हां, कार्यक्रम चांगला होईल. आसाम स्टेटला जे प्रतिनिधित्व आम्ही करणार आहोत ते उत्तमच होणार. हे छान दिसतं पण. छानच दिसतोय ना खरंच. म्हणजे असं वाटतंय. साईज पण मिळती जुळती झाली होती. आम्ही थोडीशी हाईटला कमी, पण बाकी परफेक्ट मॅचिंग आहे. इकडून तिकडून सगळं गोळा केलं आहे. फोटोशूट आहे इकडं बाहेर. अजून आल्या नाहीत की काय लक्षात येईल बघितल्याबरोबर. आपण आसामी बनलो. ॲक्च्युली डान्स प्रॅक्टिसचं घ्यायचं होतं आधीचं. तुम्ही घेतलं आहे नाही ना? थांबा. ह्या छान दिसतोय, म्हणजे प्रश्नच नाही. ह्या छान बोलल्या बस झालं. फोटो काढताय. थांबा. बरोबर सामान विकायला चालू आहे असं वाटतंय. आधीच थँक्यू बोलते शिनारे महिनीना. कारण हे इकडे बघा वेगळं चाललं काय. हैप्पी होली. ना सिर्फ कमाल की कहानियां सुनेंगे, बल्कि देश की खूबसूरत विविधता में भी खो जाएंगे. चलिए जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारी चेयरपर्सन वृंदा मैडम का और हमारी प्रेसिडेंट शांति मैडम का और हमारे कमेटी मेंबर का. और मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ, आप सबका स्वागत करना चाहती हूँ. हमारे उपस्थित सभी मेंबर्स का तहे दिल गुरु गोविंद सिंह जी का जन्म भी बिहार में हुआ. अब मैं आपको एक छोटी सी कविता के द्वारा बिहार का परिचय देना चाहती हूँ. कविता का शीर्षक है जी हाँ बिहार हूँ मैं. जी हाँ बिहार हूँ मैं. चंद्रगुप्त का साहस हूँ, अशोक की तलवार हूँ मैं.
दिनकर की कविता हूँ, रेणु का सार हूँ मैं, नालंदा का ज्ञान हूँ, पर्वत मंदार हूँ मैं, जी हाँ बिहार हूँ मैं, चाणक्य की नीति हूँ, बुद्ध का अवतार हूँ मैं। पोळी म्हणले की गुजिया आणि भजी, म्हणजे गुजिया म्हणजे आपण करंजी करतो ना ती खव्याची असते. करते हुए मैं बुलाना चाहूंगी हमारे यूएएमएम की एवरग्रीन जोड़ी और उनकी सखी सुरेखा मुकानूरे, सुचिता महेंद्रगे और सुनीता सिन्हरकर। जोरदार ताली प्लीज, जोरदार ताली से स्वागत करें प्लीज। और यहाँ के 69% लोग खेती ही करते हैं। हिंदू धर्म के अनुसार आसाम में 51 शक्तिपीठ में से कामाख्या मंदिर आसाम में स्थित है। एक सिंह वाले गेल्डो का आसाम को घर कहते हैं। काजीरंगा नेशनल पार्क में आप सभी को देख सकते हैं। आसाम राज्य की अपनी कई विशेषताएं हैं, उसमें से कुछ विशेषताएं हम अभी आपको बताएंगे। तो आसाम राज्य में सबसे पहले रेशम बहुत प्रसिद्ध है और वहाँ पे रेशम की साड़ियाँ बेहद प्रसिद्ध है। उसके बाद में मिट्टी के बर्तन, लकड़ी, बेत और बांस के बने शिल्प, हथकरघा आभूषण मतलब हाथ से बने आभूषण और रंग बिरंगे मुखौटों के लिए असम राज्य लोकप्रिय है। वहाँ की महिलाएं, असमिया महिलाएं मेखला चादर पहनती हैं, उसे रिहा मेखला कहते हैं। पुरुष धोती और गामोछा पहनते हैं, यह उनका पारंपरिक पोशाक है। और स्थानिक व्यंजन में मुख्य तौर पर वहाँ पे चावल और मछली बेहद लोकप्रिय है। आमी आसामी, आमी हिंदुस्तानी। तो चलिए दोस्तों, आपको आसाम का लोकप्रिय लोक नृत्य बिहू, चलिए आपके सामने पेशकश है बिहू लोकप्रिय नृत्य। एकटं परफॉर्मन्स करणं आणि सगळ्यांसोबत करणं ह्यात खूप फरक असतो. पण जेव्हा तुमच्यासोबतच्या मैत्रिणी तुम्हाला समजून घेतात आणि तुम्हाला इतकं परफेक्ट डान्स येत नाही, आपल्या कलेने घेतात आणि तो डान्स इतका छान साजरा करण्यात येतो, तेव्हा खूप समाधान वाटते. कारण आपल्यामुळं दुसऱ्यांचा डान्स बिघडला नाही पाहिजे. कारण सुचिता आणि सिनारवहिनी खूप परफेक्ट डान्सर आहेत दोघे आणि मला जमत नाही त्यांच्या इतकं. सगळ्यांनी वेगवेगळी थीम घेतली होती, त्यामुळे सगळ्या प्रांताचे तुम्हाला तिथे डान्स बघायला भेटतात आणि त्याच्यामुळे एक तयारी करतो. आता हा जो आम्ही डान्स केला, अशी साडी किंवा असा गेटअप आम्ही चुकूनही कधी आयुष्यात करणार नाही आहे आणि ते इथे साजरा करायचा आहे म्हणून त्या निमित्ताने आम्ही हा आसामी गेटअप म्हणजे तयारी केली. त्याच्यामुळे तुमचा त्याच्यातला लुक कसा दिसतो हे कळतं. आणि सगळ्यांची एक इच्छा असते डान्स किंवा कुठलं दुसरं काही कला जी आहे आपणाला यायला पाहिजे आणि ते जमलं पाहिजे. पण एक मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जितकं जमतं तितकंही तुम्ही केलं ना, त्याच्यात एक तुम्हाला वेगळं समाधान मिळतं. स्वतःसाठी जगायला शिकताय तुम्ही, स्वतःसाठी काहीतरी करतो ह्याचं समाधान असतं. घर, संसार, आपलं करिअर सगळं तर सांभाळतो, पण आपली इच्छा, आपली आकांक्षा ह्याही गोष्टी सांभाळून केलं ना, कुठं तर समाधान मिळतं. एकदाच आयुष्य सगळं करून पाहायचं. वंदा मॅडम आणि शांती भाभी खूप सुंदर डान्स करत आहेत. हे कुठला डान्स आहे तुम्ही ओळखा, तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या लुकवरून, त्यांच्या गेटअपवरून. तर पूर्ण तर शूट घेता येत नाही ह्याच्यामध्ये. च्या गाण्यावरती मनसोक्त सगळे थिरकणार आहेत आता. चाहे भीगे रंग
अभी सभी लोग अपनी अपनी जगह पर बैठ जाएंगे। सभी अपनी अपनी जगह पर बैठ जाएंगे। अभी कार्यक्रम खत्म नहीं हुआ है, प्लीज अपनी अपनी जगह पर बता प्लीज। आपको पूरा टाइम दिया जाएगा। अलाउड नाही आहे फोटो काढायचा. हे कविताचं तिची मैत्रीण आहे, ती जात नाही आहे. काय सांगितलं कविता तिला? मला चॉकलेट हवे म्हणून वेगळं जावंच लागेल. आता का डान्स करायला नाही बोलवते, असंच बोलवते तरी जात नाही आहे. थैंक यू मैडम। अब मैं मधुरा को बुलाना चाहूंगी, वो मंच पे आए और वोट ऑफ थैंक्स। चलो सबसे पहले तो बर्थडे गर्ल को हैप्पी बर्थडे, सुचिता बहिनी हैप्पी बर्थडे। कार्यक्रमचा झालाय, जेवायला जातोय. ए सुचिता, कसं वाटलं डान्स? मी विचारते माझा डान्स. भरपूर त्रास दिला. डान्स केलेला ते असंच म्हणा तुम्ही मला. सुरेख आणि सुरेख डान्स केलेला आहे. अंधारात काहीच दिसत नाहीत, कुणाचे चेहरे दिसत नाहीत. छान खूप एन्जॉय केला डान्स. आम्हाला डान्स आम्ही करायलाच आवडतो. एन्जॉय करण्यासाठीच पार्टिसिपेट करतो आम्ही आणि ते आम्ही केलेलं आहे. शिनारे बहिणी आहेत, फक्त आवाज येतोय. उतरल्यावर म्हणजे दिसू आम्ही त्यांच्या रीलमध्ये. ह्या दोघीमुळे हा आसामचा मी डान्स केला. कारण का मी नाहीच म्हणत होते. शिनारे बहिणी बोलतात काय नाही, 1 सेकंदाचा किंवा 2 सेकंदाचा, थोडा थोडा करत 1 मिनिटाचा. कदाचित ह्या दोघी केल्या नाही, थांब ग, तर 3-4 मिनिटाचा करतात. माझ्यासाठी 1 मिनिटाचा केला असं. आणि हां नाही आम बरेच स्टेप इकडून मला येत नाही, सगळं सोडून दिलं. म्हणजे यांच्यामुळे हा डान्स केला, बाकी तर सगळ्यामुळे करते. पण मला डोक्याला आम्हाला माहित होतं की डान्स छानच होणार आहे. आम्हाला कॉन्फिडन्स असतो तेवढा. म्हणून आम्ही वहिनींना म्हटलं होतं की तुमच्या बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही थोडा वेळ द्या, टेन्शन घेऊ नका. चांगलं टेन्शन घेऊ नका. पण मी बोललेली माझ्यामुळे खराब नाही व्हायला पाहिजे. ते खूप इझी असतात, तरी त्यांनी वेळ दिला आणि छान झाला कार्यक्रम. आणि आम्ही खूप हॅपी आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय पण केलं. आम्ही नेहमीच एन्जॉय करतो डान्सला, त्याच्यामुळे आम्हाला असं ए काही वाटत थांब, नाही की तू आली कमी आली. त्याच्यामुळे असं काही नाही. ह्या दोघींचे रील्स बरेच मी सुरुवातीला 1-2 हे केले, शूट केले. माझी मुलगी पण सुरेखा करते. आणि सुरेखाची मुलगी हां. समृद्धी खूप छान आणि समृद्धी पण करते. तर ह्यांचं इकडे इन्स्टा आयडी सांगा. खूप छान करतात दोघी. इन्स्टा आयडी सुनीसुची 2727. हां, तर फॉलो करा. लाईक करा, शेअर करा. हां, अंधारात नाही उजेडात सांगतो मी परत. नाही खूप छान असतात. म्हणजे विषयाला घेऊन दोघी पण मस्त करतात. मला ते म्हणजे आवर्जून मी पाहते. बरेच जण विचारतात. सुरुवातीला आपल्याला कॅमेरा पण हातात पकडायला येत नव्हता. आत्ता दिसतंय. थोडंसं हे झालंय. कसं दिसतंय? 1 मिनिट. सुनीसुची 2727. प्लीज फॉलो, शेअर अँड कमेंट प्लीज अँड लाईक प्लीज. आसामचा जो काही ड्यू डान्ससाठी गेटअप केला, क्रीम कलरच्या साड्या सगळ्या ह्यानेच मॅनेज केल्या. हे बोला का कसं झालं, मी कसं केलं माझ्याबद्दल. सुरेखाने खूपच सुरेख डान्स केलेला आहे. आम्हाला खूप छान वाटलं सुरेखा आमच्यामध्ये डान्स करत आली. ॲक्च्युली बहिणीने जेव्हा विचारलं ना तेव्हा मी नाही म्हणत होते, कारण त्या दोघी खूप छान करतात. माझ्यामुळे बिघडलं नाही पाहिजे. पण सारख्या म्हणायच्या माझ्यामुळे बिघडला नाही पाहिजे, पण असं नाही होत. तेव्हा सगळेजण करतात तेव्हा छान होतो. आणि मेन म्हणजे एन्जॉय करणं आहे डान्स. आणि तो आम्ही केलेला आहे. आमचा डान्स एकदम छान झालेला आहे. बारीक गोड कौतुक करतात जे मला येत नाही. मी बॅक कॅमेराने दोघींचा गेटअप दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल टिकली. मागे काय आहे त्याला काय बोलतात तो माझ्याही लक्षात येतं. स्ट्रॉचं दागिने आणि रेड ब्लाऊज. आणि ह्यांचा थोडासा प्रिंटेड आहे, खूप छान दिसतोय. उठून दिसतात दोघी पण फुल गेटअप. किती दिवस लागले तयारीला? तसं आम्ही खूप शॉर्ट पिरियडमध्ये केलेलं आहे. आम्ही खूप असं सिरियसली न हां, घेता फक्त ते एन्जॉय एक मी बघितलं. केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय केले आणि कमी वेळामध्ये सगळं जे मिळेल त्या हिशोबाने आम्ही केलं. खूप काही असं रिस्ट्रिक्शन नाही ठेवलं की हेच पाहिजे, तेच पाहिजे. स्ट्रेस न घेता एकदम लाईटमध्ये छानपैकी डान्स केलेला आहे. सगळ्यांनी खूप छान केलं आहे, मस्त केलेलं आहे. ते इन्स्टासाठी जे काही रील करता ना त्याच्यासाठी किती तयारी करावं लागते मी पाहते. म्हणजे एक व्हिडिओ साठी मला वाटतं 10-15दा शूट करतात.
चिंचणीला एक तो आहे तुमचा, तो जास्त व्हायरल झालेला, नऊवाऱ्या साड्या घालून मला विचारले. पण मी जे काही पाहिलं, आम्हाला मदत करणारे मनीषा म्हणजे आमच्या घरी येत असते, ती शूट करते. कधी मी असते, कधी त्या स्वतः करतात, कधी माझी छोटी करते, जास्त करून त्या स्वतः करतात. पण एक आहे, तुमच्या हे लक्षात आलं की नाही माहिती नाही, मी पाहिल्यानंतर खूप असं एन्जॉयमेंटनी करताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे बिझी, त्याच्यासाठीच आम्ही सुरू केलं, आम्हाला थोडासा आनंद मिळावा आमचा. आणि निवांत आहेत दोघी, त्यामुळे मध्ये पण निवांत असतो. हां. खूप काही आम्ही स्ट्रेस नाही घेत. 1-2 एक वेळा नाही चुकली, प्रॅक्टिस दोनदा करतो. नाही चुकली, तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा करतो. असं काही नाही की झालंच पाहिजे, आज नाही झाले तर उद्या. हां, करतो. आणि मला वाटतं कैगाला गेल्यानंतर पहिला रील शूट केलं, त्यानंतर एक असं आहे की करत गेलं ना ते आपोआप पुढे पुढे गेल्यानंतर क्लॅरिटी येते. आम्हाला जमत नाही असं करू नका. आता माझी टिकली किंवा माझा हा गेटअप मला माहिती हे होतं, सगळ्यात महत्वाचं आहे की मी करू शकत हां. नाही, की मला जमणार नाही, हे मी कधीच positive नाही think म्हणायचं. positive. आणि- आणि सगळं होतं आणि छानच होतं, मस्त होतं, एन्जॉय करायचं आणि बस. तुमच्यामध्ये माझ्यासारखी अगर एखादी मैत्रीण असेल जे तिच्या व्यवसायात गुंतून असते पण थोड्या वेळ देते त्याच्यात ॲडजस्ट, ह्या दोघींनी माझ्यासाठी ह्या डान्ससाठी, बाकी तर सगळ्याच ॲडजस्ट करतात, पण ह्याने मला इतका तिळितका पण टेन्शन नाही दिलं. म्हणजे काही आलं तरी किंवा हे असं असलं ना, खरंच सांगते म्हणजे न करणाऱ्या पण येतात. चला आता निघतो, तिचा वाढदिवस आहे, पार्टी द्या. हॅपी बर्थडे सुचिता. हे पण माहिती नाही यार, आज खूप छान दिसतोय आपण छान दिसतोय. कटिंग करावं लागेल भरपूर ह्याच्यामध्ये. आता मनीषा जेवण चांगलं आहे, एकट्या मनीषाने रिप्लाय दिला म्हणजे चांगलं आहे. वेगळं आहे ह्यावेळेस, थांब दाखवते. दहीवडा, मंचुरियन, बिर्याणी आहे आणि फ्राईड राईस आहे, पनीर चिली आहे, संपलं आहे, पापड आहे, आईस्क्रीम आहे आणि हा सगळा हॉल आहे असा बरं. एकटीला का गोव्यावाले म्हणून आईस्क्रीम तुम्हाला पण मिळणार. फेणी आणले मी, फेणी. हे मद्रासी छान दिसते, ही पंजाबी बेंगॉली. ओळखतो आपण याला. मोंजोली का? स्वप्नातील बोलू नको, मोंजोलीच नाही. येणारच आहे. अगं डोळे कसे करायला काय करतील यांचा भरवसा नाही, विश्वास नका ठेवू. हे ब्लॉगमधून कुणाच्या स्वप्नात नको जाऊ. चला काय गेलेली केस तुमच्यावर राहते तुम्ही कशी अशी चांगली. मग मी पण त्याच लिफ्टमध्ये. हे माझा डान्स तिने सांगितलं वर्षभर नाच म्हणून. हे चला बोला, मराठी बोला. मला पण बोलो अभी आके खाना जो भी खा, अभी जो देख क्या बोल रहे हैं आप इनके बारे में, वो कैमरा के बोलना है, कैमरा ओपन करने के लिए बोला है. एक मिनट, मगर बात नहीं कर रहे सामने आके. कैसा है? हाँ हाँ, यहाँ का सारा अरेंजमेंट हमारे मैनेजर ने किया है, जो भी यहाँ पे डिनर जो भी खाना है, जो भी ये सब अच्छा चीज़ हम लोगों ने खाया वो इन्होंने मैनेज किया है. मैनेजर है, ये बोल रहे हैं इनका शूटिंग ले लो मगर कैमरा में नहीं आ रहे, यानी ये करते हैं ऐसा इनको बोलना है, यानी इनके लिए भी अच्छा खाना मिलेगा. फिर सच में खाना अच्छा होगा, इसलिए पनीर कम पड़ा, वापस बनाना पड़ा आपको.